पवार यांच्यावरती ईडीकडून अटकेची टांगती तलवार असताना शरद पवार यांनी ईडीच्या विरोधात रणशिंग फुंकलेला आहे। ईडीचा गैरवापर सुरू असून दहशत निर्माण करण्यात येत असल्याचा आरोप पवारांनी केलेला आहे। देशासह राज्यात सुद्धा विरोधी पक्षांच्या राजकीय नेत्यांच्या विरोधात या कारवाया सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं आहे। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवार ईडी विरोधात मैदानात। जाहीर केली आकडेवारी, सरकारवर आरोपांच्या फैरी। नातवासाठी पवार आजोबांचा मास्टर स्ट्रोक। आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीकडून अटकेची टांगती तलवार असल्याची चर्चा आहे। रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो कंपनीनं खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीनं जप्त केलाय। अशात रोहित पवारांच्या बचावासाठी दस्तूरखुद्द शरद पवार मैदानात उतरले। याही पूर्वी रोहित पवार यांच्या ईडी चौकशीच्या वेळी शरद पवार इतकंच नाही तर प्रतिभाताई पवारही राष्ट्रवादीच्या कार्यालयात येऊन थांबल्याचं पाहायला मिळालं होतं। आता शरद पवारांनी थेट ईडीचा वापर दहशत निर्माण करण्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी होत असल्याचा आरोप केलाय। निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं। ही एक प्रकारची दहशत ही निर्माण करण्याच्या उद्देशी पावले आहेत। गेल्या 18 वर्षांची आकडेवारी देत पवारांनी ईडीच्या कार्यक्षमतेवरच प्रश्न उपस्थित केले। 2005 ते 2023 नोंद झालेली प्रकरणं 5906, निकाली काढलेली प्रकरणं 25, प्रकरण निकाली निघण्याचा दर 0.42%, दोषारोप सिद्ध झालेली प्रकरणं 24, दोषारोप सिद्ध होण्याचा दर 0.4%। अनिल देशमुख, संजय राऊत यांना विनाकारण अटक करण्यात आली असंही पवार म्हणतात। अनिल देशमुख यांच्या ॲक्शन घेतली गेली, त्यांच्यासमोर जो आरोप केला जायला एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले। इथे 100 कोटी हा जो आकडा होता तो चार्जशीटमध्ये 1 कोटी रुपयाचा आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहेत, ती देणगी आहे। पण त्यासाठी अनिल देशमुखांना तुरुंगात लावला। संजय राऊत त्यांच्या बाबतीत असंच घडलं गेलं आणि त्यांचा आता कोर्टाचा निकाल काय लागेल तर बघतो, पण त्यांना जामीन मिळालेली आहे। 2014 पासून म्हणजे गेल्या 10 वर्षांपासून एकाही भाजपा नेत्याची चौकशी झाली नसल्याचा दावाही शरद पवारांनी केलाय। गेल्या 18 वर्षात 147 नेत्यांची ईडी चौकशी झाली। चौकशी केलेले 85% नेते विरोधी पक्षाचे। 2014 नंतर 121 नेत्यांची ईडी चौकशी झाली, त्यापैकी 115 नेते विरोधी पक्षांचे। चौकशी झालेल्यांमध्ये 1 मुख्यमंत्री, 1 माजी मुख्यमंत्री, चौकशी झालेल्यांमध्ये 14 मंत्री, 24 खासदार आणि 21 आमदार आहेत। चौकशी झालेल्यांमध्ये 7 माजी खासदार, 11 माजी आमदार। 2014 नंतर एकाही भाजपा नेत्याची ईडी चौकशी नाही। पक्षनिहाय विचार केला तर सर्वाधिक जास्त कारवाया या विरोधकांवर करण्यात आल्याचं पवारांनी सांगितलंय। काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी काँग्रेस 11, शिवसेना 8, द्रमुक 6, बिजू जनता दल 6, राष्ट्रीय जनता दल 5, बसपा 5, सपा 5, तेलुगू देसम पार्टी 5 आणि आप 5। रोहित पवार यांच्या अटकेबाबत विचारणा केली असता पवार काय म्हणतायत पाहूया। की त्यांनी एक साखर कारखाना, तो साखर कारखाना विकायला कोणी काढला, सरकारने आणि बँकेने, आणि तिथं टेंडर मागवलं। त्यानंतर त्यांचं टेंडर काय 50-54 काहीतरी कोटीचं हायएस्ट होतं आणि त्या हायएस्टसाठी ती संस्था त्यांना देण्यात आली। आता तुम्ही सर्वांच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर निम्म्यापेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले आहेत। म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही, आणि 54 कोटीमध्ये जिथं विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली। एकीकडे पुण्यात शरद पवारांनी ईडी विरोधात आवाज बुलंद केला, तर दुसरीकडे रोहित पवार थेट कारवाई झालेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या बाहेर दिसले। ईडीनं केलेल्या कारवाईला त्यांनी थेट आव्हान दिलंय।
सत्ताधाऱ्यांविरोधात सतत प्रचार करत असल्यामुळं कारवाई करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पवारांचा कारखाना जो बारामती अॅग्रो कन्नडचा आहे तो जेव्हा विकला गेला तेव्हा तिथं कुठेही राजकीय बोर्ड नव्हतं, तिथं 2 IAS अधिकारी होते. मग तिथं कुठेही चुकीची गोष्ट झाली नाही हे जर EOWने सांगितलं असेल तरी माझ्यावर कारवाई होते हे का, हे प्रश्न मी तिथं केले आणि त्यांना कुठेही काही सापडत नाही. म्हणून लोकसभेच्या तोंडावर आचारसंहिता 2 दिवस आता लागेल त्याच्या आधी इथं आपल्या कारखान्यावर नोटीस त्यांनी दिली. प्रचारासाठी कुठेही फिरू नये. युवा संघर्ष यात्रा ज्याच्यामध्ये तुमचे विषय घेतले, युवांचे प्रश्न घेतले, अशा यात्रा उद्याच्या काळामध्ये कधी होऊ नये अशी त्यांची भूमिका आहे. पण आम्ही लोकांबरोबर आहोत, आम्ही संघर्षाची भूमिका घेत आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी घेत असतात. एवढ्या कारवाई झाल्यानंतर आता फक्त एक कारवाई राहिली आहे. कुठली? अटकेची कारवाई. मला कदाचित पुढच्या काही दिवसांमध्ये नाही तर महिन्यांमध्ये मी असंच फिरत राहिलो तर मला जेलमध्ये टाकलं जाईल. अटक झाली तरी कारखाना बंद होऊ देणार नाही, लढा पुढे सुरूच राहील असं रोहित पवारांनी सांगितलंय. 2019 साली ईडीची नोटीस आल्यानंतर न डगमगता पहिल्यांदा शरद पवार ईडीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांसोबत गेले होते. तेव्हापासून पवार विरुद्ध ईडी हा संघर्ष सुरू आहे. आता त्यांचा नातूही आजोबांच्या जिद्दीनंच ईडीच्या समोर जाताना दिसतोय. ज्ञानेश्वर चौतमलसह सचिन जिरे, पुढारी न्यूज, कन्नड.